काकाजी जमला का लग्न? नाही ना बाबा, जमेल तर का तुला सांगून नाही का? काहून आता एवढ्यात मुली पाहिल्याच नाही का? नाही नाही, आता नाही बघितला, मागच्या महिन्यामध्येच बघितला होता 2-3 मुली. मग काय झालं पाहिल्या मुली तर? मागे तर कुठली तरी जमते जमते म्हणत होते ना? हो हो, आम्ही पण गेलो होतो 2 वेळा. आणि मग ते मुलीवाले पण आले होते. आता म्हटलं जमते बापा. का माहित का झाला का नाही, कोण का केलं, कोण का सांगितलं, काही समजलंच नाही. त्यांचा काही उत्तरच आला नाही. कोण का सांगतील काकाजी, आता सगळ्याच तर तुमच्या घरी बरोबर आहे ना. तूही नाही सांगस बापा एखाद मुलगी. हो, आता एक मुलगी तर आहे लक्षात, विचारतो मी त्यांना, विचारतो. काकाजी कसं हा राहते लग्नाचा. योगायोग आल्याशिवाय काही होत नाही. हो हो बाबूराव, बरोबर आहे तुझ्या म्हणणं, योगायोग आल्याशिवाय काही होत नाही. पाहतो आता, जमलं तर ठीक, नाही तर मग घराचं काम चालू करावं लागेल. आता म्हटलं घरकुल यायचं आहे तर सध्या ठेवू घराचं काम. मला काय आत्ताही मी घर तयार करू शकतो. पण म्हणलं आता मुलगा लग्नाचा झाला आहे, आधी लग्न करून टाकायचा मुलाचा. कोणी कोणी घर पाहूनही बुजळत असतील. हो, तर त्याच्यासाठी मदतला माणूस चांगला पाहिजे ना, मजबूत पाहिजे, मध्यस्थी माणूस ना मजबूत पाहिजे. पाहू आता, जमलं तर ठीक, नाही तर मग घराचंच काम सुरू करून टाकू. आता यादीत मध्ये नाव आलं आहे म्हणतात. पाहू मग. काका नारायण घरी आहे का? हो आहे ना, आहे. त्याचा फोन लावलो तर लागला नाही ना फोन. आता माहित नाही बाबा फोन काऊन नाही लागला, पण नारायण आहे, घरीच आहे. नारायण, नारायण, देवराज बोलवते ना तुला. नारायण, काय म्हणते बाबूराव, काय घ्यायला आला दुकानामध्ये? काही नाही आहे, आपली तंबाखू चुना. साका, का तंबाखू चुना खातेस? खर्रा गिरा घ्यावा बापा. आहे का, दे ना खर्रा. नाही नाही सरपंच भाऊ, मी खर्रा गिरा घेत नाही. तंबाखू चुना घेतलाय, 10 रुपयामध्ये आपला होते 2-4 दिवस. चांगला आहे, चांगला आहे. काय झालं बाबा, कशाला आवाज दिला? मीच बोलावलो, मीच. बोला ना तर मोठा भाऊ. अरे तर तुझा मोबाईल काऊन बंद आहे? आता का सांगू, तो काल पडला माझ्या खिशामधून. तर तो सुरूच नाही होत आहे, आता दुरुस्तीला टाकावं लागेल. बाबा ते सिम दुसऱ्या मोबाईल मध्ये टाक ना तुझ्या बाबा गिबाच्या. तू धंद्या पाण्यावाला माणूस, तुझा मोबाईल नंबर सुरू पाहिजे ना. आता मी गावचाच हो, तर आलो तुझ्या घरापर्यंत. बाहेर गावचे कसे करतील मग? हो हो, बाबाच्या मोबाईल मध्ये टाकावं लागते सिम. नाही तर का, थोडासा डोका लढवत जावाचा. बोला ना, तर का म्हणता? अरे आज साक्षगंधाचा कार्यक्रम आहे ना आमच्या घरी, तर थोडासा मंडप गिंडप लागला असतास. का मोठा भाऊ, तुम्ही तर वेळेवरच सांगता. काल वगैरे यायला पाहिजेत होता ना सांगायला. आता मी उठता बरोबर आलो नसतो मग. हो, काल येतो म्हणला, तर काल कसा खरेदी बिरेदीलाच गेलो होतो आम्ही. तर बापा यायलाच वेळ झाली, त्याच्यामुळे काही आलो नाही. तरी लावलो तुला फोन, तर तुझा फोन काही लागला नाही. म्हणला आता सकाळी लागेल फोन. आता सकाळी नाही लागला. काहून, तर आता होईल नाही का? ते 12-1 वाजेपर्यंत येतील ना. होते होते ना. ठीक आहे, तर मग लागतो कामाला, लाग पटपट. आणि वाडीत वांगे बिंगे निघतात का? हो हो, निघतात ना. वांगे पाहिजे होते का? हो हो, वांगे पाहिजे होते. थांबा मग आईला बोलवतो. आई, ए आई, इकडे बोला. काका हे सामानाची यादी घ्या आणि मोजून थैल्यामध्ये बांधून वगैरे ठेवा, मी झाबरूला पाठवतो मग. हे आई कुठे गेली बापा? सरपंच भाऊ, आजचा आहे साक्षगण? हो हो, आजचाच आहे साक्षगण. बाबूराव आज घरीच आहे का तू? हो हो, आज नाही जात मी, घरीच आहो. येशील मग लवकर घराकडे, 12 वाजेकडे येशील. हो हो, येईन ना. बापा इकडे पण नाही आहेत, हे गेले कुठं? सांगत नाही, काही नाही, काही नाही. मयूर, ए मयूर, एक इकडे जाते एक तिकडे जाते, काही यांचं समजतच नाही बापा. आज घरी कार्यक्रम आहे, काही 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 विचार विनिमय काही काहीच नाही. आता सांगते म्हटली तर गायब आहेत. काय झालं मम्मी? अरे नाही म्हटलं, तुम्ही का करता? का करता दोघेही बापले का करता? तुझे पप्पाही नाही आहेत, कुठे गेले तुझे पप्पा? इकडे बाहेर जाताना दिसले. बाहेर बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे कुठे गेले? हे त्यांना समजते की नाही समजत? कधी का होईल, काही काही तयारी नाही झाली आहे, एकही नाही तयारी झाली आहे. मी आधी शांत हो, तू शांत हो आधी. शांत हो म्हणते, आणि तू का करून राहिला तिकडे बाहेर? मम्मी मी साफसफाई करत आहो, झाबरू दादासोबत साफसफाई करत आहो. असं का, झाली का साफसफाई मग? हो हो, माचीच दे बरं मम्मी, ते जमा केला कचरा जाळून टाकतो. एकच जागी जमा कर, 10 जागी डुंगे जाळू नको. हो हो, एकच जागी कचरा पेटवतो, 10 जागी नाही पेटवत, मलाही समजते. मी का म्हणते, आधी पप्पांना फोन लाव भरं तुझ्या. लवकर घरी बोलव, जिथं असतील तिथून लवकर घरी बोलव. हो हो, लावतो लावतो. आता माझा मोबाईलही रूम मध्ये आहे. जा ना तर बापा, आतमध्ये जाऊन आण मोबाईल, न लाव फोन. का मम्मी, सगळा झाडझूड केलो तर सगळे माझे हातपाय भरले आहेत.
मग इकडे कशाला आला तर हं? फरची सगळी खराब नाही होईल का? तर पोचा नाही लावत का मम्मी? पोचा लावून झाला का? नाही ना बाबा, पोचा गिचा लावून व्हायचाच आहे. ह्या रजनीला सांगितली होती यासाठी, तर ते याचीच आहे. आता पोचा लावून व्हायचा आहे तर मग जातो ना मम्मी मी तिकडे. जाऊ का आतमध्ये जाऊ? जा जा, पण पडद्या वगैरे ना हात घेत नको लावू. आधी हात पाय धुवून घे. नाही ना, माचीस नेऊन कचरा वगैरे पेटवायचा आहे ना, मग धुतो हात पाय. जा तुझ्या माचीस ने आणि कचरा पेटव, मी लावतो फोन. आले तरी पप्पाजी आले. अरे मयूर, माचीस नाही ना, तो झाबरू वाट पाहत आहे ना माचीससाठी. हो हो हो. हो काय आहे हे? काही चिंता बिंता आहे की नाही आहे तुम्हाला? सकाळ उठून इकडे तिकडे फिरायला जाता. आज घरी कार्यक्रम आहे तर त्याची काही चिंता नाही. मस्त उठले ना गेटले तिकडे. अरे बाप रे बाप, शांत हो आधी इंदू, शांत हो. एवढा टेन्शन नको घेऊ. कार्यक्रमाच्या जागी कार्यक्रम राहील ना, तुझीच तब्येत खराब होऊन जाईल. हो हो, मला तर घाबरल्यासारखाच वाटून राहिला. मला वाटते माझी तब्येतच खराब होते का तुमच्यापासून. अरे बापा, मी कामानिमित्तच गेलो होतो ना, फिरायला कसं जाईन तेवढा मलाही समजते ना. कोणत्या कामानिमित्त गेले होते सांगता नाही येत मग तुम्हाला? अरे त्या नारायणकडे गेलो होतो ना, त्याचा फोन लागत नव्हता तर त्याच्याकडे गेलो होतो. डेकोरेशन वगैरे करावं नाही लागेल का? हो, तर सांगू नाही जाऊ शकत होते ना. अरे तो झाबरू आला, त्याला सांगितलं इकडून झाडझूड करा म्हणून ह्या मयूर सोबत, पूर्ण साफसफाई करा म्हणून. आणि मग तिकडे मला आठवला तर निघून गेलो मी. हो, तर तो भाजीपाला वगैरे आणायचा आहे आणि स्वयंपाक करणार आहे. स्वयंपाक करणाऱ्यांना सांगितलं की नाही तर? नाही, स्वयंपाकवाल्याला तर नाही सांगितलं. मागे आता घरीच तर बनवला होता ना बायांनी स्वयंपाक. अहो, तर मागे घरी होत्या ना बाया. आता सगळ्या रब्बीच्या परा जिकडे तिकडे पकडला आहेत. कोणी ऊस सोलायला जातात, कोणी आता रब्बीच्या पर्यावर जातात. कोणीच बाया मिळत नाही आहेत. आता त्या रजनीलाच तर बोलायला पाठवली तर ते याचीच आहे. येते की नाही तर का माहीत. कोणीच नाही मिळत. तुम्ही ना बायांची वाट नका पाहू, स्वयंपाक करणाऱ्याला सांगून द्या. आणि आताचा स्वयंपाक थोडा जास्तही आहे ना, तेव्हा का थोडासाच होता. तेही 5-7 लोक आले होते मोजके. आता तर गाडी करून येणार आहेत ना मोठी, मग त्यांचीच 50 लोक होऊन जातील. आणि मग आपल्या गावातले आता सगळ्यांना बोलवायची कोणती गरज आहे? फक्त आता मोहल्ल्यातले 5-10 घरं बोलवून टाक होते. अहो बाबा, आता मी गावची सरपंची ना हो. लोक म्हणतात ना, मग एकाला बोलवला तर दुसऱ्याला नाही बोलवला तर म्हणत नाही का तसे? मग आता बोलवायच्या तर सगळ्यांना, नाही तर कोणालाच नाही. हो, आई तुझ्या म्हणणं बरोबरच आहे. लावतो स्वयंपाकवाल्याचा फोन नंबर आहे माझ्याकडे, लावतो. पहिले सगळे कामं सोडा, स्वयंपाकवाल्याला फोन करून सांगा लवकर यायसाठी. अरे राहू दे, फोन नाही करत, सरळ त्याच्या घरीच जातो आणि सांगतो त्याला. असंही करा, पण जा तुम्ही आधी आणि स्वयंपाकवाल्याला सांगा, तेव्हाच मला चांगलं वाटेल. हो, आणि भाजीपाल्याचा कसा? भाजीपाला आणायला सांगून द्या ना झाबरूजवळ. नाही, आणावं नाही लागत बाहेरून. मी आता गेलो होतो ना नारायणच्या घरी, त्याच्या वावरातच तर वांगे, मिरच्या, टमाटर, सांबार सगळंच निघते. आणि काल ते लसण, अद्रक, कांदे तर घेऊन आलोच आपण. हो, ते तर नाही लागत होते. हो, पण आलू लागतील ना. अरे त्या नारायणच्याच घरी सगळं आहे. आलू आहेत, वांगे आहेत आणि फुलगोबी पण आहे. आलू निघूनही गेले का त्याच्या वाडीतले? हो, काढलो म्हणे. काल का परवाच तरी काढलो म्हणे आलू. 5 किलो आलू सांगितलं मी, आणि 15 किलो वांगे आणि 5 किलो फुलगोबी आणि वाटाण्याच्या शेंगा सांगितलं 2 किलो आणि 1 किलो मिरची आणि 5 किलो टमाटर. होईल ना? हो, होऊन तर जाईन. होते. आता गेल्या त्या वावरामध्ये तोडायला, आणून देतील इकडे घरीच. आता बरा वाटून राहिला बापा, नाही तर एवढा टेन्शन आला होता मला. तू ना नुसती टेन्शन घ्यायचं काम करते. हो, तर तुम्ही तसेच आहात ना. सांगून गेले असते मला, आणि तिकडे सगळं भाजीपाला वगैरे सगळं पाहून घेतले आणि मला काही सांगितलं नाही. मग मी टेन्शन घेईन नाही तर का? चल मी जातो आता लवकर. त्या स्वयंपाकवाल्याला सांगतो, नाही तर तो इकडे तिकडे गेला तर आली उपद मग. हो, जा बापा, तुम्ही पटकन जा, गाडीनं जा. बापरे, हे रजनी तर आलीच नाही. काही समजतच नाही येते की नाही येत तर. ताई, सरपंचीन ताई. काय रजनी, किती वेळची बोलवायला पाठवली तुला? ताई, घरचे कामं बिमं होते ना. नाही म्हटलं तरी कामं बिमं करतपर्यंत वेळच होते. स्वयंपाक पाणी तो. बोला ना, तर का म्हणता? नाही म्हटलं कुठं चालली का परागिरा लावायला? हो ना ताई, जातो ना. हट बाई, आता परा लावायला जातो म्हणते तू तर. काहून कोणता काम होता का? अरे बाबा, तुला माहित नाही आहे का आजचा साक्षगंध आहे तर? अरे हो, खरं आजचा आहे नाही का? मी काय म्हणते, आजच्या दिवस नको जाऊ ना. अहो ताई, 4च बायांचा आहे परा, आणि मी नाही जाईन तर मग का म्हणेल? मग माझ्यापासून राहिला म्हणेल परा. आता माझ्याही लक्षात नाही काल, नाही तर मी त्यांना सांगितली असती की आज माझ्या जमणार नाही म्हणून. त्यांनी दुसरी बाई पाहिली असती. आणि तुम्ही पण नाही सांगितलं काल येऊन थोडासा.
अरे बापा, आम्ही कपडे वगैरे घ्यायसाठी गेलो होतो ना, मग उशीर झाला आम्हाला, त्याच्यामुळे मग मी काही सांगितले नाही. आता एक काम कर, झाली का तुझी वेळ व्हायची आहे ना? हो, वेळ तर व्हायची आहे. थोडासा पोचा पिचा लावून दे ना, सारवण गिरवण करून दे बरं थोडासा मागे येऊन वगैरे. हां, ठीक आहे ना, ठीक आहे. पोचा गिचा लावून देते, सारवण सुरवण करून देते. थोडाशी अर्धा तास उशिराही जाईन तर काही नाही होत. आणि मग सायंकाळी येशील ना? हो हो, येईन ना. कार्यक्रम तर होऊनच जाईन ना ताई. आता कार्यक्रम होईन तर का झाला, तू वावरातून आली का येशील. स्वयंपाक बिंपाक घरी करायचा नाही सायंकाळचा. हो हो, ठीक आहे ना मग. हट बापा, माहीत राहिला असता ना तर मी आज गेलीच नसती. तो समोरच पोचा ठेवला आहे, बाल्टी ठेवली आहे. लाव, समोरून आण बरं, लावत लावत पोर्चमधून घे पहिले. हो हो, ठीक आहे ठीक आहे. माधुरी लावली होती का पार्लर आलीला फोन लावली होती? मम्मी फोन लावली पण तिचा फोन लागतच नाही आहे. काय म्हणते? हो ना मम्मी, लागूनच नाही राहिला फोन. तुला तर रात्रीच म्हटली होती लावून टाक म्हणून फोन. हो हो, रात्री लावली होती आणि बोलली होती, तर म्हणाली ती 10 वाजेपर्यंत येतो म्हणून. असं का? मग बोलणं तर झालं ना? हो हो, बोलणं झाला, पण आता फोन नाही लागत आहे ना, आता लावून टाकते म्हटली तर. लावत राहशील. झाला ना बोलून, ते येईल बरोबर 10 वाजेपर्यंत. तू तोपर्यंत आंघोळ गिंगोळ करून टाक आणि मधात फोन लावत राह. हो हो हो. आई, गुड्डीचे बाबा कुठे गेले? आताच तर इथं तुमच्यासोबत बोलत होते ना? हो, बोलत तर होता, पण आताच गेला बापा. कुठं गेला तर माहित नाही. का म्हणता? नाश्त्याचा आहे का म्हणून विचारत होते की नाही. आता भात फोडणी टाकली म्हणून बघत होती त्यांना. अरे सरपंच ताई, या नाही, या बसा. नाही कुंता, बसत वगैरे नाही. का म्हणता ताई, आमच्या इथं बसायला जमत नाही का? अरे रे, तसं नाही, बसायला वगैरे जमते, पण आता वेळ नाही आहे ना बसायची. ये ना बापा इंदू, बस ना. आता सरपंच झाली म्हणून होस का? नाही ना काकू, तसं काही नाही. मी ना बोलवायला आली होती. बोलवायला कुणाला? आमच्या इथं ना आज साक्षगंधाचा कार्यक्रम आहे. हां, आज आहे का? हो, तर स्वयंपाक करायसाठी येशील मग. ताई, माझ्या तर नाही जमणार, आता तर मी वावरात चालली. अरे बापा, आजच्या दिवस नको जाऊ ना. बाया वगैरे केली आहे का? नाही, बाया वगैरे नाही केली. ते थोडीशी लाखोरी होती की नाही खोदायची, तर आणून घेते म्हटली काढून. असा परा वगैरे तर नाही पकडले ना? नाही, परा वगैरे नाही पकडली. मी का म्हणते ताई, आई येतील ना आमच्या इथल्या, लसण अद्रक वगैरे शिलायची असेल ना, शिलतील बसल्या बसल्या. आणि मग मी येतो 2 वाजेकडे. आता पटकन दोघे जण जातो. हो ठीक आहे ना, पण ये लवकर 2 वाजेकडे. आणि काकू, या मग तुम्ही पण लवकर. हो हो, आता म्हणत असेल तर आता येऊ शकतो. चला ना तर काकू, मग आताच चला. हो, येतो थोडासे 10 मिनिटात येतो. या मग. दे ना तर मग, फोडणीचा भात बनवलं म्हणते ना, दे मग, चालली जातो त्याच्या घरी. हो हो, आणते. आला तरी रमेश? काहून नाही, का झालं? काही नाही, कोणता पाहत होती तुला कुठं गेला म्हणून. अहो, तर फोडणीचा भात बनवली की नाही म्हणून बघत होती तुम्हाला. झाला का बनवून? आण ना तर मग. हो हो, आणते. आणि मी का म्हणते, आता नाश्ता करून घेऊ आणि वावरात चालले जाऊ. आताच का तर? मग 1 वाजे वापस यावं लागेल ना. माधुरीचा साखरपुडा आहे ना आज. त्याच्यासाठी आल्या होत्या का सरपंच ताई? दिसले आता मला. हो हो, त्या म्हणत होत्या मला वावरामध्ये नको जाऊ, स्वयंपाक करायला येशील म्हणत होत्या. आता आई जात आहेत, लसण बिसन शिलू लागते. मी म्हणलं आता 1 वाजेपर्यंत वावरातलं काम होऊन जाते, मग येते म्हटले 2 वाजेकडे. हो तर ठीक आहे, आताच चालले जाऊन ना, येऊन लवकर 12 वाजेपर्यंत येऊन जाऊन लवकर जाशील. 1 वाजेकडे जाशील, 2 वाजेकडे नको जाशील. हो हो. शांता, येतो मी. सरपंच भाऊनं कशाला बोलवलं तर जाऊन येतो. आता काही काम बिम असेल त्यांच्या घरी म्हणून बोलवलं असतील ना. जा ना आता. हो, हा मयूर आला होता सांगायला, आणि विशाल गेला त्याच्यासोबतच. हो हो, जा. हो ना, मयूरनं काही सांगितलं का? काही नाही, पप्पाजी बोलवतात म्हणाला, आणि मग विशाल सोबत 2 जण गेले. आता काल तर सांगितलं ना हे इंदूनं, पण आता आज सांगायला पाहिजेत होता ना. मयूर जवळ तरी सांगायला पाहिजेत होता का मम्मीने बोलवलं का काही म्हणून. काही सांगितलं नाही आहे. आता का कालच्याच सांगण्यावर जाऊ का मी त्यांच्या घरी? राहू दे, आपले कामं करतो. पाठवल बोलवायला तर जाईन मी, नाही तर मी नाही जात. कपडे आहेत धुवायचे, धुवून टाकते. शांताताई, झाले का काम शांताताई? हो झाले गेले, कपडे धुते म्हटले आता. चला ना बाबा लवकर, बोलवायची वाट पाहत होते का? कालच सांगितली होती तरी. नाही, कशाला बोलवायची वाट पाहू, काल सांगितले होते तरी. आता कपडे बिपडे धुते म्हटली, मग येते. आता कुंताच्या घराकडे गेली होती तर म्हटलं आता इकडे येऊन जाते. शांता, एकही बाया घरी नाही आहेत. सगळ्या परा लावायला गेल्या, काही ऊस तोडायला गेल्या, काही परा लावायला गेल्या, एकही नाही मिळाल्या.
आता स्वयंपाकवाले तर सांगितले, पण आता काटकूट तर करावं लागेल. मसाला बिसाला तयार करणे खूप काही आहे ना. आता 2-3 जणी तरी पाहिजेत होत्या. कणिक वगैरे भिजवायचे आहे, पुऱ्यांचे. कमी आहेत का बाबा कामं? खूप कामं आहेत. होते चिंता नका करू. येऊन राहिले का? कोणता येत आहे? नाही ना, ते तर 2 वाजेकडे येईन म्हणते. तिची सासू येत आहे आता. आणि गंगू मावशी येत आहे. गंगू मावशीच्याही घरी गेली, तेही जातो म्हणे वणीवर. मी म्हणलं जायचा नाही बिलकुल, काहीच करा, पण आज म्हणलं माझ्या घरी चला. आता हो तर म्हणाली, आता येत आहे तेही. आता मी का म्हणते, कपडे गिपडे राहू द्या धुवायचे. आधी मसाला गिसालाचा करावा लागेल. थोडा आयता करू लागा, मग येऊन जा. हो ठीक आहे, ठेवते, मग आल्यावर धुईन. ए चिंपू काय झालं? अरे फुलं वर लावा लागतील ना. आता माझा हात तर एवढाच पुरते बाबा. ते डबल फोल्डवाली शिडी काऊन नाही आणले तर? आहे ना ते तिकडे लावली आहे. ते लावत आहेत ना तिकडे पण फुलं. तर मी का म्हणतो, आता जेवढा हात पुरते तेवढा खालचा करून टाकू. मग ते शिडी आणून वरच्या हे लावून टाकून फुलं जिथं जिथं लावायचे आहेत तिथं. हो तसा कर. नारायण, बोला मोठा भाऊ बोला. अरे बापा किती काम बाकी आहे, लवकर कर ना. बस झालाच आहे. बस आता हे फुलं वगैरे लावला की झाला. आणि नारायण, इथं नाव घेऊ. नाव नाही लिहित काही तर? ते नावाच्या लावत नाही का थर्माकॉल? हो तो सुरू आहे ना तिकडे. ते करत आहे तर थर्माकोलवर नाव लिहिणं सुरू आहे. झाला काही तर चिपकवून द्यायचा. झाला मग ओके, काम पूर्ण. बघा बरं किती फास्ट केलं मी. हो लवकर कर. आता अर्धा तासात ते आलेच समजा पाहुणे. हो अर्धा तासही नाही लागत. बस 15 मिनिटाचं काम बाकी आहे आता.